अनेक लोकांना सवय असते पा मड जर 4 जण नेत असले तर स्वतः होऊन त्याला बाजूला सारून स्वतः खांदा देतात. चपखल उदाहरण आहे व्यवहारातलं. देखे पुढिलाचे ओझे जरिया पुलिया माथा घेईजे. अनेक संभ्रमात 2 प्रकारचे ओझे असतात. एक असतं एक जण ओझं घेऊन चालला, दयाळू अंतःकरणाने त्याची मान दुखेल म्हणून आपण त्याचं ओझं घेतो. लहान असेल बालक असेल त्याला ओझं पेलवत नाही, आपण आपल्या डोक्यावर घेतो. पण एक दुसऱ्या प्रकारचं ओझं आहे. ते दुसऱ्या प्रकारचं ओझं कसं आहे की थोडं मूर्खपणासारखं आहे. एक जण असं म्हणाला, रेल्वेमध्ये चालला. पूर्वीचं एक उदाहरण आहे, घोड्यावर चालला. म्हणजे घोड्याला ओझं होईल म्हणून संदूक म्हणायचे ना, पेटी लोखंडाची, त्याला संदूक म्हणायचे पूर्वी. ती पेटी डोक्यावर घेतली. विचारलं लोकांनी, का? मूर्खा म्हणले, घोड्याला ओझं होईल ना म्हणून मी डोक्यावर घेतलं, दिसत नाही का? माझ्या डोक्याला वजन झालं पण घोड्याला झालं का? आता दोघेही घोड्यावर आहेत ना, म्हणजे याला तर झालंच झालं, त्या घोड्यालाही झालं, म्हणजे दोघांनी ओझं घेतलं. परमेश्वराच्या संसाराचं ओझं असंच आपण त्या मूर्खासारखं डोक्यावर घेऊन चाललो. लक्षात घ्या, कर्म होत राहणार, त्याच्या प्रतिक्रिया होत राहणार, त्याची फळं मिळत राहणार, पण डोक्यावर ओझं घेऊन आपण चाललेलो आहे. परमेश्वरावर काही टाकायची हे नाही, पण ट्रेनमध्ये मात्र परमेश्वराच्या बसलेलो आहेत. लक्षात घ्या, घोड्यावर परमेश्वराच्या बसलेलो आहेत, पण डोक्यावर पेटी आहे ओझ्याची. जसं जगात तो मूर्ख ठरतो तसं परमार्थात असा संसारी महामूर्ख आहे, जे जनरली 99% लोक तसेच आहेत. घोड्यावर पेटी ठेवली, ट्रेनमध्ये देखील बसले. ओ म्हणले, ओझं माझं मी हे करायलो, ट्रेनमध्ये नाही, हे पा माझ्या डोक्यावर पेटी आहे म्हणून याचं लगेच देणार नाही. अरे त्या तो म्हणे ट्रेनमध्ये दोघं आहेत ना. संसाराचं ओझं खरं म्हणजे परमेश्वराच्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर संसाराचं ओझं परमेश्वरावरच पडतं. पण आपण मूर्खपणाने अज्ञानीपणाने ते डोक्यावर घेऊन चालतं की आपल्यावर ओझं आहे. पण माझ्या मुलीचं कसं होईल, माझ्या पोराचं कसं होईल, माझ्या घराचं कसं होईल, आमच्या आर्थिक स्थितीचं कसं होईल. म्हणजे परमेश्वराच्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर ते ओझं जे परमेश्वरावर टाकायला पाहिजे, बाजूला ठेवायला पाहिजे त्या ट्रेनमध्ये, ते डोक्यावर ठेवलं. परमेश्वराला तर झालंच झालं आणि तुम्हालाही ते आगाऊ ओझं झालं. देखे पुढिलाचे ओझे जरिया पुलिया माथा घेईजे. आणि काही वेळेस आपलं ओझं तर घेतो दुसऱ्याचंही आपल्या अंगावर घेतो. चल हो वा हो बाजूला, मी करते स्वयंपाक. सुनबाई नवीन आल्या, काही येत नाही. सगळा आईच्या घरी लाडात वाढलेल्या, मैत्रिणीला देखील पोहे आईनं करून घातलेले, कशात काय घालावं माहिती नाही. आईला वडिलाला वाटलं की फारच अभ्यास करते म्हणून तसं प्रोत्साहन दिलं गेलं. मग अभ्यासात काय दिवे लावले हे नंतर कळतं. म्हणून दिवा संसारातही बरोबर लागला नाही, अभ्यासातही लागला नाही, हे शेवटी लग्नाच्या वेळेस कळतं आई वडिलांना. आपली ड्युटी कोणता दिवा लावून बसली. आणि ह्या ज्या वेळेस बाईसाहेब सून म्हणून जातात, काही येतच नाही. मग सासू शिकवीत नाही, चल हो बाजूला, मी करते. मग तिच्या आईचा उद्धार, तिच्या वडिलांचा उद्धार, तिच्या कुळांचा उद्धार आणि प्रत्येक गोष्ट ही करते. कारण ही एक अंकारी असते.
मुलीला शिकविल, सुनेला नाही शिकवत. सुनेला बरोबर नाही बोलणार. आपल्या इथले नाही बरं का, दुसरे. नाही तर मला बाहेरच जाऊ देणार नाही. तर पंचायत अशी होते की स्वतःच करायचं. तिला शिकवा, करू द्या, कसंही करेल. मग नवरा म्हणतो, आई तिचा नवरा, हिचा मुलगा, तुझ्या हातचं किती टेस्टी लागतं, हिला काहीच येत नाही, पहा 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 मीच करते. अरे बळजबरी उरावर घेतलं ते ओझं. नवराही म्हणतो हिचा, तुझ्या हातचं टेस्टी लागतं, तिला काहीच जुळत नाही. ती मग ही करू लागते, ही करू लागते. पहा 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 मला किती नावं असतायत लोक. अरे नावं असतात नाही, तुमच्या याच्यावर तुमचं तो ओझं आहेच आहे आणि त्यांचंही ओझं त्यांनी टाकलंय. घ्या उरावर, बसा टेस्टी स्वयंपाक करीत. ती बसते मटकन आराम खुर्चीवर, करा टेस्टी स्वयंपाक. आमचं काय गेलं, देखे पुढिलाचे ओझे, जर या पुलिया माथा घेईजे. म्हणून अनेक बाया संसारात ज्या इन्व्हॉल्व होतात ना, त्यांना वाटतं की बस आपली स्तुती व्हायली, स्तुती गायली रे गायली की बस उड्या मारायला लागली. मग ते पुढचं ओझं आपल्या अंगावर घेतात. आई तुझ्यासारखं स्वयंपाक येत नाही, हा बदमाश असतो. कारण बायकोलाही असं फ्री ठेवायचं असतं. मग आई नादी लागली, आई तुझ्या हातचेच कपडे स्वच्छ निघतात, बस घासीत. आईला आवडता देखील घरी येत नाही, बस तिथं हे करीत मोलकरणीचं. आणि मग ही टर बोलायला लागते सासू सुनेला. सून म्हणते बोला बोला हरकत नाही, पण मजुरनी तर वाचली घरकामाला, मला येत नाही एवढंच म्हणाल, हरकत नाही, बसा करत. योगिक कर्मे अयोग्यांना किंवा विज्ञानिक कर्मे अज्ञानांना कशी बाधक वाटतात ते पहा. दुसऱ्याचे ओझे आपणहून आपल्या डोक्यावर जर घेतले तर त्या ओझ्याने मन डोके दडपले जाणार नाही का, सांग बरे अर्जुना. म्हणून दुसऱ्याचं कुठलंच ओझं आपल्या अंगावर घेऊ नये. इथे अध्यात्मात आता वेगळ्या दृष्टीनं पुन्हा वापरलं आहे शब्द. संसाराचं ओझं परमेश्वरावर जर तुम्ही टाकलं तर तुमच्यावर घेऊ नका. लोक जर करत असतील तर तेही ओझं तुम्ही ओढून घेऊ नका. आपण डिपार्टमेंट टाकतो, बाबा चला आळंदीचं शिबिर आहे, मग सगळे डिपार्टमेंट केले. झाडू कोणी काढायचं, वाढायचं कोणी, ऐक नाही, स्वयंपाक कोणी करायचा, सुपरविजन कोणी करायचं, समोर कोणी बसायचं, मागे कोणी बसायचं, पळून कोणी जायचं, पुन्हा येऊन कोणी बसायचं, हे सगळं ठरलेलं असतं. सेट कार्यक्रम असतो. मध्ये मध्ये कोणी उठायचं, मध्ये मध्ये डोळे उघडून कोणी पाहायचं, पुन्हा कसे झाकायचे. असं सगळं परमार्थामध्ये ज्यांची कुवत नाही त्यांना जर तुम्ही असं डबल काम दिलं तर ते ओझं होईल. चर्वण तर्पण करा, एक ओझं दिलं. चर्वण तर्पण जमत नाही तरी आपण एंट्री देऊन टाकली, काय होईल. त्याला साधं चर्वण तर्पण जमलं नाही, दुसरं अपान रक्षण. आपण कसं रक्षण होईल, खूप खाल्ल्यावर मूलबंध कसा लागेल, लावा म्हणले उड्डाण कसा लागेल, बसा म्हणले साधनेला कसा बसेल, खूप खाल्ल्यानंतर साधनेला कसं बसेल. मन झालं चंचल, तो ये सारखा म्हणतो मनच लागणं, बसताच येईन, कसं बसेल. आता ह्या सगळ्या क्रिया 8 घंटे त्याला बसायला लावलं, 7 घंटे बसायला लागलं, कितीदा संडासमध्ये जाईल, जाईल उठू उठू, कितीदा जाईल. पुन्हा पाहिजे कोणीतरी पाहतं सारखं चाललंय म्हणून बसावं तर लागेल ना. इंटरेस्ट राहणार नाही त्याला, ओझं होईल. साधनेचंही ओझं होतं ह्या लोकांना. मग पोरं पायऱ्यावर जाऊन गप्पा मारतात, नाही तर मग बाहेर जातात, कोणाला पताच लागू नये.
हळूच मागे येऊन बसतात, पुन्हा उठतात, पुन्हा जातात, बोलून बोलून थकले की पुन्हा येऊन बसतात. कारण ओझं झालेलं आहे. जसं विद्यार्थ्यांना अभ्यासाचं ओझं झालेलं आहे, साधनेचं साधकांना ओझं वाटतं, भक्तीच्या वाटेला लागलेल्या भक्तांना भक्तीचं ओझं वाटतं, त्यांची मान दुखेल. कृष्ण म्हणतात अशांना अयोग्य समजून देऊ नका, त्यांना एंट्रीज देऊ नका. असं कुठं असतं का? म्हणून आपण लावलंय 250 रुपये महिना दिला पाहिजे, असं कुठं असतं का? नका येऊ. ते अपात्र समजायचे. चारवंतर पण असं कुठं असतं का? इतक्या महाराजांकडे गेलो, ते खूप खातात, आम्ही पण त्यांचे शिष्य आहेत, असे सगळे अपात्र समजायचे. यांना ओझं वाटेल एंट्री दिली तर. तरी सांगेन कान दाटी जे धनुर्धरा, त्यांचं डोकं मान दुखेल. म्हणजे स्वतःचं विकारांचं ओझं आधीच आहे आणि दुसरं ओझं परमार्थिक जे ते पेलू शकत नाहीत, त्या प्रयोगांचं ओझं यांच्या डोक्यावर पडलं, दोन्हीतून गेले कामातून. हे दुसरं ओझं पडतं, ते ओझं वाटायला लागतं. परमार्थ ज्यावेळेस ओझं वाटतं त्यावेळेस तो माणूस अपात्र असतो. प्रयोग ज्यांना ओझं वाटतं, प्रयोग करणं आणि मरणं सारखं वाटतं, ते इथे कुचकामी आहेत. तैसी शुभाशुभ कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. इम्पॉर्टंट ओवी. तैसी शुभाशुभे कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. दुसऱ्याचे ओझे डोक्यावर घेतल्याप्रमाणे प्रकृतीत असलेल्या नैसर्गिक गुणांच्या गतिधर्मामुळे जी शुभ आणि अशुभ कर्मे सर्व इंद्रियाकडून उत्पन्न होतात, ती मूर्ख मनुष्य बुद्धिभ्रमामुळे मी करतो असे म्हणतो. तैसी शुभाशुभ कर्मे, इंद्रियामधून काही शुभ कर्मे होतात दिवसात, काही अशुभ कर्मे होतात. त्याचा कर्ता कोण हा प्रश्न सारखा विचारला जातो आणि याच्यामध्ये मानव गुरफटलेला आहे. ती निपजती प्रकृती धर्मे. प्रकृती शब्द कळाला तर पुढचं कळेल. प्रकृती पुरुष, पुरुषाचा धर्म आणि प्रकृतीचा धर्म. प्रकृती समजण्याकरिता पुरुष समजावा लागेल शब्द, तर प्रकृती समजेल. इथे फोड दिलेली नाहीये, अर्थामध्ये आपण करूया. प्रकृती हा स्त्रीलिंगीवाचक शब्द आहे. प्रकृती म्हणजे शक्ती. शक्ती स्त्रीलिंगवाचक असल्यामुळे शक्ती शब्द गतीचा बोध होतो. गतीचा बोध म्हणजे शक्तीनी गती घेतली, गतिवंत झाली, चलायमान झाली. वीज गतिमान झाली त्यावेळेस इथे आली. ट्रान्सफॉर्मरमधून ह्या हॉलमध्ये जी वीज आली ती गतिमान झालेली आहे. चळवळ याला प्रकृती म्हणतात. वळवळ, गतिमानता, गतिशीलता, मुवमेंट्स, हालचाल, याला म्हणतात प्रकृती. ती नॅचरल असते. प्रकृती हा नॅचरल शब्द आहे. निसर्गतः. निसर्गतः म्हणजे आपल्यामध्ये वळवळ कोण करतं? हालचाल कशामुळे? प्राणशक्तीमुळे.
मग प्राण जर गेला, आपली वळवळ संपली, हालचाल संपली. मन गती कशामुळे घेतो? बुद्धी प्रक्षेपित कशामुळे होते? विचार कशामुळे करते? सेलमध्ये गतिशक्ती कोणी दिली? प्रत्येक सेल कसा गतिमान आहे? काही मरतात, काही जिवंत होतात. कोण करतं? प्रकृती. म्हणजे ती गतिशक्ती, तिला विज्ञानी भाषेत आपण गतिशक्ती म्हणूया. प्रकृती म्हणजे ती गतिशक्ती जी नॅचरल आहे, निसर्गता आहे. प्राण हा निसर्गता आहे. निसर्गतः मूळ शक्ती गतिवंत असते आणि इंद्रियामधून ती चलायमान असते, गतिमान असते. म्हणून सगळ्या हालचाली होतात आणि त्याच्यातनं कर्म उत्पन्न होतं, क्रिया उत्पन्न होते आणि त्याच्यातनं शुभ किंवा अशुभ. मग कोणी म्हणेल शुभ आणि अशुभ क्रिया कशी काय निर्माण झाली? ज्या मानाने तुमची गतिशक्ती, तुमच्यामधली प्राणशक्ती जशी ती गुणी असेल, त्रिगुणात्मक असेल, सत्व रजतम याच्यानी वेष्टित असेल, तशा क्रिया होतील. तुम्ही तमोगुणी असाल, तमोगुणी क्रिया जास्त होतील. तुम्ही रजोगुणी असाल त्यावेळेस रजोगुणी क्रिया होतील. आणि तुम्ही सत्वगुणी असाल त्यावेळेस सत्वगुणी क्रिया होईल. घरी असाल, आता पहा, बाई एक असते, रोज समजा भागवत कथा लागली, रामायण कथा लागली, ती ऐकायला जाते. त्यावेळेसची मती कशी असते? लक्षात घ्या. रामायण कथेला बसलेल्या लोकांची मनस्थिती कशी असते? वा वा वा, काय कैकईनं सीतेवर प्रेम केलं, बापा बापा बापा. लक्षात घ्या, काय सुनेवर ते प्रेम होतं कैकईचं.